महाराष्ट्र सरकारला 1,00,000 रक्ताच्या बॅगा देण्याचा संकल्प. रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं जातं. रक्तदान केल्यानं अनेक लोकांना जीवदान मिळतं. तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवान असू शकतो याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. जगभरातील सर्व गरजू तसेच शरीरात रक्ताची कमतरता तसेच अभाव असलेल्या व्यक्तींना रक्त प्राप्त व्हावं यासाठी कोल्हापूर येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीनं 4 जानेवारी ते 19 जानेवारी अखेर रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे दरवर्षी रक्तदान महायज्ञाचं आयोजन केलं जातं. प्रतिवर्षाप्रमाणे दिनांक 4 जानेवारी 2025 ते दिनांक 19 जानेवारी 2025 पर्यंत रक्तदान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. आपल्या महाराष्ट्रात सिकल सेल, ॲनिमिया, हिमोफिलिया, पॅलेसेमिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर पेशंट जास्त आढळतात. अशा रुग्णांना वारंवार रक्ताची नितांत गरज असते. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या रक्तपेढ्यांना रक्तबाटल्या देण्याचं जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे निश्चित केलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवला जात असून एकूण 1,00,000 रक्ताच्या बॅगा जमवल्या जाणार आहेत आणि त्या राज्य सरकारला सुपूर्द करण्यात येणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 40 वेगवेगळ्या ठिकाणी तालुकानिहाय रक्तदान शिबिरे घेण्यात येत असून त्यातून साधारण 5,000 रक्ताच्या बॅगा जमवण्याचा निर्धार आहे. तरी सर्व नागरिकांनी, महिलांनी, युवकांनी, युवतींनी आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त 5 मिनिटं रक्तदानासाठी आवश्यक आहेत. तुमच्यासाठी ते आहे फक्त दान, मात्र गरजूंसाठी ते आहे जीवदान. स्वतःबरोबर आपले मित्र व नातेवाईकांस या महान रक्तदान कार्यासाठी प्रवृत्त करा. तरी आपल्या व्यस्त दिनचर्येतून आमच्यासाठी आपला बहुमोल वेळ काढून रक्तदान करण्यास येऊन या सामाजिक कार्यात सहभागी होऊन आम्हास उपकृत करावे, असं स्वस्वरूप संप्रदाय कोल्हापूर जिल्हा समितीतर्फे निवेदन करण्यात येत आहे. मराठी न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप अडसूळ.